नमस्कार. एक म्हण आहे मराठीमध्ये, थेंबे थेंबे तळे साचे. खरं तर शालेय जीवनामध्ये या म्हणीचा उपयोग फक्त मार्कांसाठी केलेला मला चांगला आठवतो. पण आज 25 ते 30 वर्षाच्या या शिक्षण क्षेत्रातील प्रत्यक्ष शिकवणे, काउन्सिलिंग, मोटिवेशन या प्रवासानंतर ह्या म्हणीचा अर्थच खूप वेगळ्या पद्धतीने डोळ्यासमोर येतोय. तो म्हणजे कुठलाही सागर म्हणजे कुठलंही व्यक्तिमत्व परिपूर्ण करायचं असेल तर त्याच्या खूप कमी वयापासूनच त्याच्यामध्ये थेंबाथेंबानी त्याच्या कर्तृत्वाची झालर आपल्याला टाकावी लागते. आणि असाच एक सुंदर प्रवास ज्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तो म्हणजे 6वी आणि 9वी 6th and 9th स्टँडर्ड या वर्गामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या डॉक्टर होमी भाभा यंग सायंटिस्ट अवॉर्ड एक्झामिनेशन बद्दल. खतर या नावामध्येच एवढा दम आहे, कारण हिंदीमध्ये आपण असं म्हणतो ना, नाम ही काफी है. तर खरंच या नावामध्ये त्या व्यक्तीमधल्या केलेल्या कर्तृत्वामध्ये एवढा दम आहे की प्रत्येक भारतातल्या विद्यार्थ्यांनी आपल्या लहान वयामध्ये असलं काहीतरी वेगळं स्वप्न पाहिलंच पाहिजे. हे या परीक्षेच्या आयोजनामधलं मागचं खरा उद्देश. महाराष्ट्र सायन्स टीचर्स असोसिएशन मुंबई MSTA आणि त्यांची वेबसाईट पण याच नावाने आहे msta.in या ऑफिशियल वेबसाईट आणि या सर्व सायन्स टीचर्सनी एकत्र येऊन पाहिलेलं स्वप्न एवढ्या मोठ्या वटवृक्षामध्ये आज बदललंय की त्यामधनं येणारा पुढचा प्रवास आणि भावी पिढी खरंच भारताला एका वेगळ्या वलयात नेल्यापासून अजिबात राहणार नाही. पण आज या संवादाच्या मार्फत मला प्रत्येक पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, संस्था चालक आणि पर्यायाने सामाजिक संस्था या सर्वांना अपील करायचे की 6वी आणि 9वी मध्ये शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने, मग तो कुठल्याही बोर्डचा असेल, कुठल्याही माध्यमाचा असेल, त्यांनी डॉक्टर होमी भाभा परीक्षेचा फॉर्म नक्की भरावा. मी फॉर्म भरावा का म्हटलं, कारण जोपर्यंत आपण फॉर्म भरतच नाहीत तोपर्यंत पुढची लढाई लढायची कशाला, हे बालमनामध्ये खूप मुलांच्या मनामध्ये रुजलंय. आणि साधारणतः जूनच्या एंडमध्ये आपल्याला ह्याचे फॉर्म सुरू होतात. पण हे फॉर्म का भरायचे आणि ते फॉर्म भरल्यानंतर त्याचं यश मिळवण्यासाठी काय करायचंय, त्यासाठी आज आपण यावर चर्चा करतोय. बऱ्याचदा मी पालकांकडनं, शिक्षकांकडनं असं ऐकतो की स्टुडंट ॲव्हरेज आहे, त्यामुळे त्याला शाळेच्याच धडपडीतून बाहेर येता येणार नाही, तर स्पर्धा परीक्षा नको आहे. पण खरं तर असं करणं अतिशय अयोग्य ठरेल असं मला वाटतं. कारण 10वी पर्यंत बोर्डात तुम्ही 100% मार्क जरी घेतले तरी 11वी 12वीच्या MCQ पॅटर्न परीक्षेमधनं तुम्हाला अजिबात स्किप करायला जमणार नाही. आणि तिथे तर निगेटिव्ह मार्किंग आलंय. तर त्यामुळं प्रत्यक्ष लढाईच्या आधी लढण्याचा अनुभव, रिहर्सल हा प्रत्येक छोट्या छोट्या स्पर्धा परीक्षामधनं घेतलाच पाहिजे. आणि मी माझ्या 25 वर्षाच्या शालेय स्पर्धा परीक्षा शिकवण्याच्या अनुभवातून ठामपणे सांगू शकतो की जे जे विद्यार्थी त्यावेळेस स्पर्धात्मक दृष्टीतून स्वतःला चमकू शकले, आज ते खूप मोठ्या पद्धतीने मोठ्या पदावर, मोठ्या जगामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करून आई वडिलांचा अभिमान म्हणून वावरत आहेत. तर 6वी 9वीच्या या होमी भाभा परीक्षेला सुद्धा हा संवाद, ही चर्चा प्रत्येक कोपऱ्यामध्ये महाराष्ट्रातली जावी, यासाठी सर्वांनी एकत्रित चळवळ करणं गरजेचं आहे. आपण वृक्षारोपणाची चळवळ केली होती तशीच यावर्षी ही चळवळ अभ्युदय एज्युकेशन कन्सल्टन्सीच्या मार्फत मी महाराष्ट्रभर नेण्याचा प्रयत्न आपणा सर्वांच्या मदतीने करणार आहे की प्रत्येक ठिकाणी परीक्षेचा फॉर्म भरण्याआधीच हा संवाद जावा. कारण खूप ठिकाणी मी पाहिलंय परीक्षेच्या डेट्स गेल्यावर विद्यार्थ्यांना कळतं की ही परीक्षा आपण द्यायला पाहिजे होती. हा संवाद प्रत्येकापर्यंत न्यायला आपण एक साखळी करूयात, प्रत्येक ठिकाणी हा व्हिडिओ सर्क्युलेट करूयात. कारण मी कोण आहे याला अजिबात महत्त्व नाहीये, आपण एकत्र काय करू शकतो याला आपण जास्त महत्त्व दिलं गेलं पाहिजे. तर 6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना साधारणतः सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये या होमी भाभा परीक्षेची 100 मार्काची एक रिटन लेवल 1 परीक्षा द्यायची असते. लेवल 1 यासाठी म्हटले की काही लेवल्स
अतिशय सुंदर पद्धतीने या आयोजकांनी निर्माण केले आहे, ज्यामधनं एक परिपूर्ण व्यक्तिमत्व जगासमोर येईल. पण त्यासाठी लेवल 1 थेरी एक्झाम लेखी परीक्षेची 100 मार्काची तयारी आतापासून आपल्याला करावीच लागेल. आणि ही तयारी आजपासून केली तर पास होणं अजिबात अशक्य नाहीये. पण मी खूप हुशार मुलांना 35 मार्क्स घेऊन साधं सर्टिफिकेट पण मिळत नाहीये असं पाहिलंय, कारण त्यांना थेरी अभ्यासासोबत लागणाऱ्या तयारीच्या काही हिंट्स आपल्याला आज नक्की पोहोचवायच्या आहेत. गाईडलाईन प्रमाणे 6वी आणि 9वीच्या मुलांना स्टेट बोर्डचं 6वीच्या मुलांना 6वी आणि 9वीच्या मुलांना 9वी स्टेट बोर्डच्या सायन्सचा सिलेबस ही बेसिक गाईडलाईन आहे. पण बेसिक यासाठी की आयोजकांनी त्यांच्या वेबसाईटवर खूप सुंदर पद्धतीने लिहिलंय की जरी परीक्षा स्टेट बोर्डच्या सिलेबसवर असेल तरी त्या चॅप्टर्सला CBSE आणि ICSE ची डेप्थ मिळणं अपेक्षित आहे. आणि प्रत्यक्ष पेपर्स पाहिल्यावर पण क्लिअर होतं की अतिशय चांगल्या पद्धतीचे पेपर्स जे डिझाईन केलेले असतात त्यामध्ये तो स्टेट बोर्डचा चॅप्टर CBSE आणि ICSEच्या कॉन्सेप्टवर प्रश्न बनवलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांना मार्क न मिळण्याचं सगळ्यात मोठं कारण एक की ही परीक्षा कुठंतरी थेरी पेपर असताना सुद्धा प्रॅक्टिकल टचवर आधारित पेपर्स बनवते. आणि प्रॅक्टिकलवर आधारित म्हटलं की मला माझं लहानपण आठवतं की मला 10वी पर्यंत टेस्ट ट्यूब हातात सुद्धा घेण्याची संधी लाभली नाही. आपण निघालोय सायंटिस्ट घडवायला, आपण निघालोय भारताची भावी पिढी घडवायला. आणि मला वाटतं माझ्यासारखे कित्येक लोक असतील की ज्यांना टेस्ट ट्यूब सुद्धा हातात घेण्याची संधी मिळाली नाही. तर आपण सायंटिस्ट घडणार कसे? तर होमी भाभा देणारा आणि देण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला या माध्यमातून मी अपील करेल की आपली थेरी परीक्षेची तयारी करताना आपल्याला आपलं स्वतःचं छोटंसं सायन्सचं प्रॅक्टिकल किट घरामध्ये आणणं कंपल्सरी आहे. जसं आपण शाळेचा युनिफॉर्म कंपल्सरी म्हणतो, शूज कंपल्सरी म्हणतो, पुस्तकं कंपल्सरी म्हणतो, तसंच स्पर्धा परीक्षांना काही नियमावली जर आधीपासून तयारी केली तर यश 100% मिळतं. एक पालक म्हणून हा विश्वास मी तुम्हा सर्वांना नक्की देऊ शकतो, कारण माझ्या घरामध्ये सुद्धा हे मेडल्स मी पाहिलेली आहेत. तर आपणा सर्वांना 6वी स्टेट बोर्ड सायन्सचं पुस्तक किंवा 9वी सायन्स स्टेट बोर्डचं पुस्तक आजच घरामध्ये आणायचंय. भलेही आपण CBSE मध्ये असू, ICSE मध्ये असू. CBSE ICSEच्या मुलांनी जर हे पुस्तक हातात घेतलं तर त्यांना कळेल की 70% गोष्टी त्यांनी आधीच केल्यात, पण छोट्या छोट्या 30% गोष्टी ज्या त्यांना त्यांच्या सिलेबसमध्ये नाही आहेत त्या वाचल्याशिवाय पेपर 100% सोपा जाणार नाही. आता या 100 मार्कांमध्ये त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी 30 मार्कांचं डिव्हिजन केलंय. 30 मार्काला फिजिक्स, 30 केमिस्ट्री, 30 बायो. आणि सर्वात महत्वाचं, विद्यार्थ्यांमधला सायंटिस्ट लहानपणी जागा करण्यासाठी 10 मार्काचं सायन्स बेस्ड जीके. सायन्स बेस्ड जीके आहे, जनरल जीके नाहीये. म्हणजे विज्ञानात घडणाऱ्या घडामोडी विद्यार्थ्यांना ऑब्झर्व करण्याची सवय लागावी म्हणून 100 मार्काच्या पेपरमध्ये 10 मार्काचं हे जीके आहे. आणि हा इतका सुंदर पेपर बनवण्यासाठी प्रत्येकाने फॉर्म भरण्याच्या आधीच आपल्या पाल्यांना एक बर्थडे गिफ्ट किंवा जनरल गिफ्ट किंवा उन्हाळ्याचं गिफ्ट किंवा आपल्या पाल्याला त्याच्या आयुष्याला उभं करणारं गिफ्ट म्हणून एक छोटंसं का होईना सायन्स किट नक्की जिथेही उपलब्ध असेल तिथनं आणावं आणि द्यावं. कारण हे चिमुरडे जेव्हा या गोष्टी बघतील, हाताळतील, मी नक्की सांगतो की 10 मार्क त्यांचे थेरी मधले वाढलेले असतील. एक्झाम्पल द्यायचं तर 6वीच्या मुलांना टेस्ट ट्यूब किंवा मॅग्नेट असं काहीतरी चित्र असतं आणि त्यावर काही क्वेश्चन्स असतात. नॉर्थ पोल कशाला म्हणायचं, साऊथ पोल कशाला म्हणायचं, टेस्ट ट्यूब होल्डर कशाला म्हणायचं. पण ज्या विद्यार्थ्यांनी हे सायन्स किट पाहिलंच नाही त्यांना ते चित्रच राहतं, उत्तर देता येत नाही. तर पालकांना विनंती आहे, यावेळेसची गिफ्ट सायन्स किट द्यायचं हे ठरवूया, कारण ते 10वी पर्यंत लागणार आहे. आता या 100 मार्काच्या थेरी एक्झामसाठी आपल्याला गाईडलाईन नंबर 2 अशी आहे की 6वीच्या परीक्षेसाठी 5वी आणि 4थीचं सायन्स टेक्स्टबुक,
आणि 9वीच्या परीक्षेसाठी 8वी आणि 7वीचं सायन्सचं टेक्स्टबुक रेफर केल्याने नक्कीच मुलांना फायदा होतो. म्हणजे किट आज आपण डिझाईन करूया थेरी एक्झाम 100% पास होण्यासाठी. तर यासाठी 4, 5, 6 किंवा 7, 8, 9 सायन्सची टेक्स्टबुक, CBSE आणि ICSEची पुस्तकं जर आपल्याला जमली तर नक्की आपल्या मुलांच्या लायब्ररीमध्ये ठेवावी. एक सुंदरसं सायन्स किट जिथे ही मुलं थेरी करता करता प्रॅक्टिकल करत जातील आणि कन्सेप्च्युअली क्लिअर होतील. आणि यामध्ये खूप नशीबवान ती मुलं आहेत ज्यांच्या नशिबात या परीक्षेच्या तयारीसाठी स्पेशल गायडन्स सेंटर किंवा ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये कोचिंग मिळतं, कॅम्प मिळतं. ती मुलं खरी नशीबवाली आहेत, कारण आपल्याला सप्टेंबर पर्यंत वर्षभराचं सायन्स संपवायचंच आहे. हे वर्षभराचं म्हणतोय, कारण शाळेमध्ये आपण टर्म संपवण्याची तयारी करत असतो, पण इथे वर्षाचा सिलेबस आपल्याला संपवायचा आहे. तर या माध्यमातून मी प्रत्येक मास्तराला, शिक्षकाला, कोचिंग इन्स्टिट्यूट चालवणाऱ्याला आणि शाळांना अपील करेल की आपण छोटे छोटे कॅम्प्स, छोटे छोटे क्रॅश कोर्सेस जर या डॉक्टर होमी भाभा प्रिपरेशनसाठी आयोजन करू शकला तर खऱ्या अर्थाने विद्यार्थी घडल्याशिवाय राहणारच नाहीत. आणि पालकांनाही हट्ट करेल की तुम्ही तुमच्या शिक्षकांना जवळच्या क्लासला, शाळेला विनंती करा, एकत्रित विनंती करा की जर तुम्हाला प्रोफेशनल गायडन्स किंवा कोचिंग क्लास जवळ उपलब्ध नसेल तर अशी छोटी छोटी कॅम्प्स आयोजन करा, ज्यामधनं हे विद्यार्थी भारताच्या पातळीवर जाताना आपल्याच घरी, आपल्याच जवळ होमी भाभाचं प्रिपरेशन करतील. आणि अभ्युदय हे नाव 100% सतत प्रगतीसाठी यासाठी दिलंय की प्रत्येक ठिकाणी स्वार्थ असावाच असं अजिबात नाहीये. तर जिथे कुठे हा कॅम्प घ्यायचा कसा, कोर्स घ्यायचा कसा किंवा टीचर्सला ट्रेनिंग ओरिएंटेशन द्यायचं कसं, असं जर आपल्याला कुठेही आयोजन करायचं असेल तर 100% मी आपणा सर्वांसोबत येतोय. कारण जोपर्यंत महाराष्ट्र पेटणार नाही तोपर्यंत भारताच्या पातळीवरचे नीट, JEE किंवा तत्सम परीक्षांमध्ये आपलं महाराष्ट्राचं पिल्लू टिकणारच नाहीये. आता या परीक्षेची लेवल 1 ची तयारी आपण बोललोय, थेरी एक्झाम पण आपण बोललोय. ही परीक्षा देण्यासाठी आणि सुविधाजनक प्लॅनिंग करण्यासाठी आयोजकांनी काही विभाग, ज्याला आपण डिव्हिजन्स म्हणतोय, मराठवाडा विभाग, त्यामध्ये लातूर विभाग, विदर्भ विभाग, कोल्हापूर विभाग, पुणे विभाग, असे वेगवेगळे विभाग आपल्या महाराष्ट्राचे केलेत सोपं व्हावं आयोजनासाठी. आणि आपण खूप नशीबवान आहोत की या परीक्षा जेव्हा विभागवार घेतल्या जातील तर आता जे बोलतोय हे स्टेटमेंट विद्यार्थी आणि पालकांनी मनामध्ये रुजवून ठेवावं. जेवढी जास्त मुलं या परीक्षेला बसतील तेवढं जास्त पुढच्या लेवलवर जाण्याची संधी उपलब्ध आहे. कारण रूल असा आहे, जितकी मुलं लेवल 1 परीक्षा देतात, जितकी विद्यार्थी थेरीची लेवल 1 परीक्षा देतात, त्याच्या 7.5% मुलं, 7.5% मुलं ही लेवल 2 प्रॅक्टिकलला क्वालिफाय होतील. म्हणजे आपल्याला ही मिशन जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसवायचे, त्यांची जास्तीत जास्त टेक्निकल तयारी करून घ्यायची आहे. त्यांना घराघरामध्ये सायन्स प्रॅक्टिकलचं वादळ आपल्याला निर्माण करावं लागेल. आणि जे विद्यार्थी या 7.5% मधनं पुढे जातात त्या विद्यार्थ्यांच्या नशिबात प्रॅक्टिकल एक्झाम देण्याचा योग येतो. खूप सुंदर असतं जेव्हा आपले बारीक बारीक विद्यार्थी स्वतः प्रॅक्टिकल करतात, प्रॅक्टिकलची परीक्षा देतात. आणि या प्रॅक्टिकल करताना 10 मार्काचं फिजिक्स, 10 मार्काचं केमिस्ट्री आणि 10 मार्काचं बायोलॉजी असं 30 मार्काची प्रॅक्टिकल परीक्षा होते. आता मात्र जे बोलतोय ते सगळ्यात महत्वाचं, थेरी एग्जाम मधनं 100 पैकी जेवढे मार्क मिळाले, 100 में से थेरी पेपर में जितना स्कोर आया था दैट इज प्रोपोर्शनली रिड्यूस्ड टू 30 मार्क्स. मतलब अब मैं एक्सप्लेन करूंगा, 100 में से इतना तो 30 में से कितना. म्हणजे 100 पैकी जेवढे मिळाले त्याला 30 पैकी कन्वर्ट केले जातात प्रोपोर्शनली, आणि ते 30 मधला स्कोर आणि प्रॅक्टिकलचा 30चा स्कोर याला ऍड केला जाईल. त्यामुळे थेरी एक्झाम मध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी आपल्याला मेहनत करायची आहे. कारण तिकडे 30 मधून जेव्हा रिड्यूस होतं
ते जास्तीत जास्त झालं तर थेरी आणि प्रॅक्टिकलचे मार्क मिळून टॉप 10% मुलं, जेवढी मुलं प्रॅक्टिकल देतील त्यातनं टॉप 10% मुलं हे लेवल 3 ला जातील. त्यामुळे आजची लढाई थेरीमध्ये जास्तीत जास्त मार्क घ्यावे, सायन्स प्रॅक्टिकलच्या आधी घरी व्हावे, घराघरांमधनं सायन्सचे किट वापरल्या जावे, मुलांना गायडन्सचे कॅम्प कोर्सेस घेतल्या जावेत. कारण या 2 लेवल क्रॉस केल्यावर 3ऱ्या लेवलला गेलं की मेडल फिक्स होतं. फक्त विषय राहतो गोल्ड मेडल मिळेल, सिल्वर मेडल मिळेल की ब्रॉन्झ मेडल मिळेल. पण या मेडल साठीच्या तयारी अतिशय सुंदर पद्धतीने एक्झिक्यूट केल्यात. लेवल 3 मध्ये या विद्यार्थ्यांना 6वी साठी वेगळा विषय आणि 9वी साठी वेगळा विषय हा त्यांना प्रोजेक्ट साठी दिलेला आहे. नुसता विचार करून बघा की आपली लेकरं एका ज्वलंत विषयावर, जो समाजातील ज्वलंत सायन्स निगडीत विषय असतो, त्यावर या विद्यार्थ्यांना स्वतः प्रोजेक्ट करावे लागतात. आणि मी माझ्या 25 वर्षाच्या इतिहासात पाहिलंय ही मुलं अक्षरशः वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देतात, विद्यापीठांमध्ये जातात, सायंटिस्टकडे जातात आणि आपला प्रोजेक्ट अति सुंदर पद्धतीने स्वतः बनवतात. खूप सुंदर स्टेटस ठेवायला मिळेल तुम्हाला जेव्हा आपलं पिल्लू प्रॅक्टिकलच्या नंतर प्रोजेक्ट बनवायला लागेल. आणि हा प्रोजेक्ट घेऊन आपले विद्यार्थी इंटरव्ह्यू साठी जात असतात. बघा किती सुंदर स्टेप्स आहेत. थेरी एक्झाम झाली, प्रॅक्टिकल एक्झाम झाली, प्रत्यक्ष फील्डवर प्रोजेक्ट करायला मिळाला आणि त्यानंतर इंटरव्ह्यू, ज्याला आपण वायवा म्हणतो, तो घेतला जातो. आणि या सगळ्या मार्कांची ॲडिशन करून ठरवलेल्या नियमाप्रमाणे गोल्ड, नंतर सिल्वर, नंतर ब्रॉन्झ अशी मेडल मिळतात. माझ्या दृष्टीने, पालकांच्या दृष्टीने, शिक्षकांच्या दृष्टीने मेडल हे अंतिम ध्येय आहे, सब कुछ नाहीये. प्रवास अतिशय महत्वाचा आहे. पण या प्रवासामध्ये खूप कमी मुलं बसतायत, त्यामुळं आपल्या महाराष्ट्राचा टक्का नासामध्ये कमीच होता, चंद्रयानमध्ये कमीच होता आणि कुठल्याही सायंटिफिक घडामोडीमध्ये आपला टक्का कमी राहिलाय. स्वावलंबी भारत हे आपलं स्वप्न आहे, आत्मनिर्भर भारत हे आपलं स्वप्न आहे. पण आपण महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी आपल्या लेकरांना त्या भारताच्या लेवलवर नेण्यासाठी ही मिळालेली सुवर्ण संधी घराघरामध्ये पसरवावी. पालकांना विनंती आहे, लेकरू पास होईल की नापास यापेक्षा त्यांनी परीक्षा द्यावी, अनुभव घ्यावा आणि या सुंदर प्रवासातून लेकरं जेव्हा घडतील तेव्हा ज्या दिवशी ते मेडल घेऊन येतात, अख्खं गाव त्या मुलाच्या कौतुकामध्ये गुंतलेलं असतं. तर माझा 100% प्रयत्न एवढाच यावर्षी आहे की प्रत्येक लेकरांनी परीक्षा द्यावी, त्यांनी थेरीचा अभ्यास त्याला उपलब्ध जवळच्या सगळ्या माध्यमातून करावा. माध्यम महत्वाचं आहे, ते कसं करताय हे महत्वाचं नाहीये. शिक्षकांनी उभं राहावं, संस्थांनी उभं राहावं, छोट्या छोट्या मार्गातून विद्यार्थ्यांना थेरी, प्रॅक्टिकल, सायन्स किट असा प्रवास करू द्यावा. नक्कीच स्वप्नातला भारत उभा राहील. कुठेही काहीही गरज लागली तर आपण एकत्र आहोत. धन्यवाद.